नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्र परीक्षेची इयत्ता 6वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. 10 चेंडूची किंमत 100 रुपये आहे, तर 5 चेंडूंची किंमत किती? मग एका चेंडूची किंमत किती? 100 भागिले 10 बरोबर 10 आणि 5 चेंडूंची किंमत 10 गुणिले 5 बरोबर 50 रुपये. 54% म्हणजे 100 पैकी 54 भाग. पुढचं ब प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. इथं अ गटात समीकरणं दिली आहेत आणि ब गटात उकल दिली आहे. x - 4 बरोबर 5. आता x - 4 बरोबर 5. इथं -4 आपल्याला घालवायचे आहे, त्यासाठी आपल्याला अधिक 4 करावे लागतील. दोन्ही बाजूला आपण अधिक 4 केले, हा 4 4 गेला म्हणजे x बरोबर 5 आणि 4 9, म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आहे 9. m/3 बरोबर 6. m/3 बरोबर 6. आता हा m बरोबर हा 3 भागिले तो इकडे गुणिले होणार आहे, 6 त्रिक 18 आणि p + 7 बरोबर -8. आता p + 7 हा 7 घालवण्यासाठी -7 करावे लागतील. -8 - 7 समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करा, चिन्ह मात्र आहे तेच द्या. म्हणून -8 आणि -7 बरोबर -15 किंवा -15 आणि हे +7 आणि हा -7 हे कॅन्सल होतील, यांची बेरीज 0 येणार आहे. याचं उत्तर आलेलं आहे -15. चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. बरोबर. गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात. बरोबर. प्रश्न दुसरा. खरेदी ₹700, विक्री ₹750, यावरून नफा झाला की तोटा हे ठरवा व किती ते लिहा. आता खरेदी किंमत ₹700, विक्री किंमत ₹799. खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे म्हणून या ठिकाणी नफा झालेला आहे. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत 799 वजा खरेदी किंमत 700, वजाबाकी केली 99, म्हणजे या व्यवहारामध्ये 99 रुपये नफा झाला. रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींच्या बाजूंच्या संख्या लिहायच्या आहेत. नावे अष्टकोनाला असतात बाजूंची संख्या 8 आणि षटकोनाला 6. त्रिकोण काढण्यासाठी बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील की नाही ते ठरवा. आता त्रिकोण केव्हा काढता येतो? जेव्हा त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते प्रत्येक वेळेस, तेव्हा त्रिकोण काढता येतो. आता बघूया आपण. 8.4 + 16.4 24.8 आले. 4.9 पेक्षा जास्त आहे. 8.4 आणि 4.9 13.3 आले. परंतु दुसरी एक बाजू दिलेली आहे उरलेली. या 2 बाजूंची बेरीज केली, उरलेली बाजू आपण घेतली तर ती 16.4 सेमी आहे. म्हणजे याच्यापेक्षा या 2 बाजूंची बेरीज कमी आहे. म्हणजे इथं आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही, कारण या त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा लहान आहे. आपल्याला किती असली पाहिजे? ती नेहमी जास्त असली पाहिजे. पुढचा प्रश्न. पुढील माहिती अक्षर वापरून लिहा. 14 आणि 1 संख्या यांचा गुणाकार. 14 आणि 1 संख्या यांचा गुणाकार. एक संख्या मानली आपण x, मग 14 गुणिले x लिहा किंवा 14x असं लिहिण्याची पद्धत आहे. एक संख्या अधिक 23 यांची बेरीज. मग एक संख्या आपण मानली x अधिक 23. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 750 ग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम. आता 750 ग्रॅमचे अर्धा किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. मग प्रथम किलोग्रॅमचे आपण ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. 750 ग्रॅमचे 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर. 750 500 म्हणजे 750 भागिले 500. आता 750 म्हणजे 250 गुणिले 3 आणि 500 म्हणजे 250 गुणिले 2. 250 गेले, हे कॅन्सल झाले, म्हणजे 3/2 हे उरलं. 3×2. प्रकाशने शेतीतील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? आता त्याने चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली असे मानू.
आता ए कितीपैकी 19,500 पैकी, मग 19,500 छेदस्थानी येणार आणि ए अंशस्थानी, म्हणजे ए छेद 19,500 बरोबर 75% म्हणजे 75/100. आता आपल्याला हा 19,500 घालवण्यासाठी हा भागिले आहे म्हणजे ते गुणिले करावे लागेल. मग गुणिले 19,500 ए छेद गुणिले ए छेद 19,500 बरोबर 75/100 गुणिले 19,500. 19,500ने आपल्याला दोन्ही बाजूला गुणायचं आहे. आता हे इथले गेले, इथे शिल्लक राहिला ए, हे 2 शून्य गेले, 75 गुणिले इथं राहिला 195, यांचा गुणाकार आला 14,625, म्हणजे 19,500 पैकी 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. पंधरा केळीची फणी 45 रुपयांना मिळते, तर 8 केळींची किंमत किती? आता 15 केळी कितीला? 75 रुपयाला. आपल्याला एका केळीची किंमत काढायची. मग एका केळ्याची किंमत बरोबर 45 भागिले 15, 15 त्रिक 45 म्हणजे 3 रुपयाला एक केळ, म्हणून रुपये 3. मग 8 केळींची किंमत बरोबर 8 गुणिले 3, कारण 8 केळींची काढायची, एका केळीची किंमत 3 रुपये, 8 त्रिक 24 रुपये. पुढचं 8वं गणित आहे रेषा आर एस काढा. आपण ही रेषा आर एस काढली. इथं नाव द्यायचं आहे आर एस. रेषेवर कोठेही एम बिंदू घ्या. आता रेषेवर म्हटलं आहे म्हणून आपण रेषेवरती एम बिंदू घेतला आणि कोन मापकाच्या साह्याने एममधून रेषा आर एसला लंब काढा. आता हा कोन मापक आहे. कोन मापकाचा केंद्रबिंदू एम बिंदूवर ठेवा आणि 90 अंशाला खूण करा. म्हणजे हा इथं काटकोन तयार होतो. 90 अंशाला खूण करून इथं ही लंबरेषा काढायची आहे याप्रमाणे. पुढचं प्रश्न 3 अ. खालील उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला आहे एका शाळेतील 1,200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनात गणित विषयात अ श्रेणी मिळाली, तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? आता 100पैकी आपल्याला विचारलं आहे टक्केवारी, म्हणून 100पैकी ए विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली असे मानू. 100पैकी ए विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली, 1,200 पैकी 720 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. मग हा 100 आपल्याला घालवण्यासाठी 100 भागिले म्हणजे 100ने गुणावं लागेल. दोन्ही बाजूला 100ने गुणलं, हा 100 गेला, इथं राहिला ए, हे 2 शून्य गेले, 720 भागिले 72. मग ए बरोबर 720 भागिले 72, इथं 720 भागिले 12, इथं आपण 1 शून्य घालवला आहे, हा एक, हे 2 शून्य गेले म्हणजे इथे 12 राहिला आहे. 12 72 आणि हा शून्य म्हणजे 60. मग 60% विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली आहे. पुढचं गणित 6.8 सेमी लांबीचा रेख XY काढून तो कंपास व पट्टीच्या साह्याने दुभागा. आता 6.8चा आपल्याला हा 6.8चा रेषाखंड, याला नाव द्यायचं आपल्या रेषाखंडाला. इथं बिंदू दाखवायचे आहेत, बाण करायचे नाहीत. XY 6.8 सेमी. आता हा दुभागायचा आहे. दुभागा म्हणजे समान 2 भाग करा. मग कंपासमध्ये पेन्सिल अडकवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. तुम्ही किती घ्या, फक्त निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इथं एक्स बिंदूवर ठेवून वरती आणि खालती कंस काढा. परत वायवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढायचे आणि हे जे छेदनबिंदू आहेत हे व्यवस्थित म्हणजे हे 2 झालेले भाग समान आहेत. हा काटकोन आहे. याप्रमाणे हे दुभागायचं आहे. पुढचा 3रं गणित
एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो. तर 4,80,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती तळे तयार होतील, त्यासाठी किती रुपये खर्च येईल? मग 1,20,000 रुपये, आता इथे ही कृती दिली आहे. इथे दिली आपल्याला लिटर पाणी साठवण्यासाठी एक शेततळे म्हणजे 1,20,000 येणार आहे इथं. मग आता 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी 4,80,000 भागिले 1,20,000. आता 1 2 3 4 हे 4 शून्य गेले आणि 12ने आपण 48ला भाग दिला तर 12 चौक 48 म्हणजे 4 शेततळे लागतील. एक शेततळे तयार करण्याचा खर्च आपल्याला 18,000 रुपये दिलेला आहे, म्हणून रुपये 18,000. मग 4 शेततळे तयार करण्याचा खर्च 18,000 गुणिले 4 18 चौक 72,000. मग 4 शेततळे तयार होतील, त्यांना 72,000 रुपये खर्च येईल. एका पेढ्याच्या बॉक्समध्ये काही पेढे आहेत, प्रत्येकाला 2 पेढे याप्रमाणे वाटल्यास ते 20 मुलांना पुरतात. तर बॉक्समध्ये एकूण पेढे किती? आता एका पेढ्यांच्या बॉक्समध्ये पेढे आहेत असे मानू. एका विद्यार्थ्याला 2 दिलेत म्हणजे एकाला 2 दिले. मग A/2 बरोबर किती मुलांना पुरले? 20. आता इथं 2 घालवायचा आहे म्हणून हा 2 भागिले, म्हणून 2ने आपल्या दोन्ही बाजूला गुणावं लागेल, म्हणून 2ने गुणलं, हा 2 गेला, राहिला. 20 गुणिले 2 40 म्हणजे एका पेढ्यांच्या बॉक्समध्ये 40 पेढे होते. आता इथं फक्त आपल्याला आकृत्या दिल्या आहेत, त्यांनी त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे. बाजूंवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार. इथं 2 बाजू समान आहेत, 2 बाजूंना समान खुणा केल्या आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. इथे 1 खूण आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे ह्या 3ही बाजू वेगवेगळ्या आहेत म्हणजे हा विषमभुज त्रिकोण. आणि इथं 3ही बाजू समान आहेत कारण एकच खूण केलेली आहे, एक रेघ लिहिली आहे, म्हणजे इथं खुणा समान आहेत तिन्ही बाजूला, म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे. हरभजन सिंग यांनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व तांदूळ विकला, तर त्यांना किती रुपये नफा झाला? मग खरेदी किंमत रुपये 22,000, विक्री किंमत 500 किलोग्रॅम तांदूळ आहे तो त्यांनी प्रत्येक किलो 48 रुपयेप्रमाणे विकला, म्हणजे याचं विक्री किंमत आलेली आहे 24,000 रुपये. आता खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे इथे नफा झाला. पण नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 24,000 वजा 22,000, नफा झालेला आहे 2,000. ही आकृती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि शेजारील आकृतीचे नाव काय? नाव लिहा, किंवा हे शंकू आहे. हा आकृतीला पृष्ठे किती? आकृतीला एक वक्र पृष्ठभाग आहे आणि एक सपाट पृष्ठभाग आहे. आकृतीमधील शिरोबिंदूंची संख्या लिहा. शिरोबिंदू हा इथं आहे 1. आकृतीला कडा किती? कडा एकच आहे आणि ती आहे वर्तुळाकार. जावेदभाईंनी 4,300 रुपयास याप्रमाणे 35 मिक्सर खरेदी केले. ते दुकानात आणण्यासाठी त्यांना 2,100 रुपये खर्च आला व त्यांना व्यवहारात 21,000 रुपये नफा अपेक्षित आहे. तर त्यांनी प्रत्येक मिक्सर किती किमतीस विकावा? आता 35 मिक्सरची खरेदी किंमत 4,300 गुणिले 35 बरोबर 1,50,500. एकूण खरेदी किंमत, आता इथं ही खरेदी किंमत मिक्सरची आहे आणि 2100 रुपये हा दुकानात आणण्यासाठी खर्च आलेला आहे. मग 1,50,500 अधिक 2,100 1,52,600 रुपये एकूण खरेदी किंमत झाली. विक्री किंमत, आता त्यांना नफा किती पाहिजे? 21,000 रुपये, म्हणून विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, मग 1,52,600 अधिक 21,000 1,73,600. आता एका मिक्सरची विक्री किंमत, तो कितीला विकावा म्हणजे त्यांना तेवढा फायदा होईल किंवा 21,000 रुपये नफा होईल? तर 1,73,600 भागिले 35 हा भागाकार आपण केला तर तो उत्तर येते 4,960. म्हणजे एक मिक्सर त्यांनी 4,960 रुपयाला विकले, तर 35 मिक्सर विकल्यानंतर त्यांना 21,000 रुपये नफा होणार आहे. खाली एक बहुभुजाकृती दिलेली आहे. तिचे आकृती दाखवल्याप्रमाणे त्रिकोणात विभाजन केले आहे. त्यावरून बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काढा. आता 1 2 3 त्रिकोण झालेत, एकूण त्रिकोण 3.
बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज. आता एका त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग त्रिकोण किती झाले? 3, म्हणून 3 गुणिले 180. तर ह्या बहुभुजाकृतीच्या सर्व म्हणजे 5 आहेत, 1 2 3 4 5 कोनांची जी बेरीज आहे ती 540 अंश होणार आहे. चौथं गणित. विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी 10,8 दराने बँकेकडून 20,000 रुपये कर्ज घेतले. एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देतील? आता आपल्याला 20,000वरचे व्याज काढायचे, म्हणून 20,000 रुपयांचे व्याज ₹1 मानू. 100 रुपयाचे व्याज किती आहे? 8, कारण 10,8 आहे. मग 20,000वरचे आपण मानले x, म्हणून x/20,000 बरोबर 8/100. आता 20,000 घालवण्यासाठी हा भागिले आहे, म्हणून 20,000ने दोन्ही बाजूला आपण गुणले. हा 20,000 गेला, इथं राहिला x. हे 2 शून्य गेले. 8 गुणिले 200 म्हणजे 1,600 रुपये व्याज. 20,000चं व्याज किती येणार आहे? 1,600 रुपये. मग 1 वर्षानंतर विलासरावांनी बँकेस दिलेली रक्कम मुद्दल अधिक व्याज. मुद्दल होतं 20,000, व्याज आलेलं आहे 1,600, म्हणजे 21,600 रुपये ते बँकेला परत करतील. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येतील आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवता येतील. थँक्यू.